नमस्कार लाडके बहिणींनो, तुम्ही सुद्धा इथे ई-के-वाय-सी इथे पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही जी ई-के-वाय-सी केलेली आहे ती सक्सेसफुल झालेली आहे का? हे तुम्हाला आता चेक करायचं आहे. तर यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्ही जी ई-के-वाय-सी केलेली आहे ती सक्सेस झाल्याची पूर्ण हिस्ट्री तुम्ही त्याची रिसिप्ट तुम्ही झेरॉक्स त्याची काढू शकता. ते कसं काय करायचं ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिले Chromeवर जायचं आहे. आणि Chromeवर गेल्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात पहिले सर्च करायचं आहे UDAI ही वेबसाईट आपल्याला सर्च केल्यानंतर त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला इथे असं एक ऑप्शन येईल आधारचं UIDAI आपण इथे बघू शकता. हे जे ऑप्शन आहे ना, या ऑप्शनवर आपल्याला काय करायचं की इथे क्लिक करून घ्यायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण जसं इथे क्लिक करू, तसं बघा आपल्याला असा इंटरफेस जो आहे ना, तो इथे ओपन होणार आहे. त्यापैकी आपल्याला कोणती तरी एक जी भाषा आहे ना, ती निवडून घ्यायची आहे. निवडून घेतल्यानंतर आपल्याला इथे थोडा जो आहे ना, इथे वेट करून घ्यायचा आहे. कारण की ही जी वेबसाईट आहे ना, ही थोडी इथे हँग मारते, जरा तिच्यावर लोड येत असतो. त्यामुळे थोडे आपल्याला इथे वेबसाईट उघडण्याला इथे आपल्याला थोडा वेट करायचा आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला तिथे काय करायचं की लॉग इन करून घ्यायचं आहे. तिथं तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल आधारला, तो मोबाईल नंबर तिथे टाकून तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ-टी-पी तुमच्या जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर असं स्क्रोल करत तुम्हाला खाली यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला काय होईल की अशा खाली स्क्रोल केल्यानंतर ऑथेंटिकेशन हिस्ट्री असं एक ऑप्शन येईल. त्या ऑप्शनवर आपल्याला काय करायचं की डायरेक्टली क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं की तसं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं ऑप्शन आहे की सिलेक्ट मॉड्युलिटी. तर याचा अर्थ काय की तुम्ही कोणताही एक जो पर्याय असेल ना, पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. जसं की यामध्ये सगळे जे ऑप्शन आहे ना ते दिलेले असतात. जसं की बायोमेट्रिक झालं, बायोमेट्रिक अँड ओ-टी-पी झालं, डोमेटोग्राफिक झालं, डोमेटोग्राफिक अँड बायोमेट्रिक झालं, डोमेट्रिक आणि ओ-टी-पी झालं. आपल्याला तर काय करायचं सगळ्यात खालचं ऑप्शन ओ-टी-पीवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्या ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे की आपल्याला त्यानंतर आपल्याला सिलेक्ट जी डेट आहे ना, ती डेट सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या दिवशी तुम्ही के-वाय-सी केली असेल, जसं की आपण काय करू की 19/2/2026 रोजी आपण काय आहे ना, इथे ओ-टी-पी आपण के-वाय-सी करण्यासाठी ओ-टी-पी डेट सिलेक्ट केली आणि त्यानंतर एंड डेट. तर आपल्याला काय करायचं की इथे जे आहे ना, याच्यामध्ये आपण 19/2 सिलेक्ट केली, तर आपल्याला काय करायचं की एंडमध्ये 20/2/2026 ही डेट सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे आहे ना, फेच ऑथेंटिफिकेशन या ऑप्शनवर आपल्याला इथे डायरेक्टली क्लिक करून घ्यायची. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डायरेक्टली जे आहे ना, इथे एक ऑप्शन जे आहे ना, हे ओपन होणार आहे. आपण इथे बघू शकता की आपण काय-काय हिस्ट्री याच्यामध्ये केली, की सगळं जी हिस्ट्री आहे ना, ती आपल्याला इथे बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिले आपण जे सक्सेस ऑप्शन आहे, हे आलेलं आहे. त्यानंतर दुसरं सक्सेस आले, त्यानंतर फेलर आणि फेलियर. तर आता तुम्ही म्हणाल, की याचा अर्थ काय आम्हाला 2 वेळेस सक्सेसचा मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर फेल्युअरचा मेसेज आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, इथे काय झालेलं आहे, की जेव्हा तुम्ही ते ई-के-वाय-सी कंप्लीट केलेली असेल, त्या दिवशी तुम्हाला जे आहे ना, हे सक्सेसचं ऑप्शन तिथे आलेले आहे. म्हणजे की तुमची जी ई-के-वाय-सी आहे ना, ही कंप्लीट झालेली आहे, असं याचा अर्थ होतो. आणि जे फेल्युअर आलेलं आहे ना, त्यानंतर तुम्ही जर ओ-टी-पी इथे लाडकी बहीण योजनेमध्ये जाऊन तुम्ही तिथे ई-के-वाय-सी पुन्हा करायचा प्रयत्न केला, तर तिथे एरर आला असेल किंवा वेगळा प्रॉब्लेम आला असेल, तर जी ओ-टी-पी आहे ना, ती इथे फेल झालेली आहे. त्यामुळे असा फेल्युअरचा मेसेज आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, की तुम्ही लाडकी बहिणीची जी के-वाय-सी ही झाली की नाही ते बघू शकता आणि त्याची जी रिसिप्ट आहे ना, ही तुम्ही डायरेक्टली कॉम्प्युटरवर जाऊन, कॅफेवर जाऊन याची जी आहे ना, ही झेरॉक्स काढून घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.